कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐश्वर्या वहिनीने त्या दिवशीचा मुद्दा आज काढलाय। मुद्दा माझा बरोबर आहे, तुझा पण बरोबर, पण खरंच विश्वासातला माणूस तुम्ही निवडलाय। म्हणजे हाऊस हेल्प म्हणून काय कमाल काम करतोय दादा। खरंच स्वतःच्या बहिणीच्या घरी काम करत असताना सगळी नाते जपणं हे कोणालाही नाही जमत हा दादा। किती वाजलेत? किती वाजलेत? 9. हा, म्हणजे वेळ संपली आहे ना? Yes. म्हणजे दादा आता तू या घरातला नोकर नाहीयेस, तू आता माझा मेहुणा आहेस, माझ्या बायकोचा भाऊ। आता तू माझ्यासोबत जेवायला बसू शकतोस। सारंग सर, तुला कळतं नाही मी का करतोय? कारण माझ्यामुळे कुणावरही अन्याय झालेला मला बघवत नाही, आणि अन्याय जर माझ्या समोर होत असेल तर नाहीच नाही। दादा, मी तुमच्या घरी जेव्हा आलो होतो तेव्हा खूप सेवा केली तुम्ही माझी। हो आता मला सेवा करू द्या प्लीज, बसा इथे। हो नको सारंग। मी सांगतोय ना, बसा, बस। वहिनी, माझ्या सासरच्या माणसांचा असा जेवणावर जर तू अपमान करणार असशील तर मला नाही आवडणार। सावली, तिकडे का उभी असतो? इथे ये ना, बस। अगं दादा आलाय तुझा, एकतर त्याला जेवण वाढ किंवा त्याच्यासोबत जेवायला तरी बस। ये अगं ये, मी सांगतो ना तुला, ये बस इथे। खूप करतेस तू सगळ्यांसाठी, आज सगळ्यांसोबत जेवायला बस इथे, बस बस। आई, मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलाय आज, तू पण असा माझा अपमान करणार आहेस का? ऍक्सिडेंट नंतर आपण पहिल्यांदा सगळे सोबत जेवायला बसलोय। तू तर एन्जॉय कर। सारंग सर, दादा, भागवत कुटुंब पाहुणचार करायला कमी पडत नाही ना, मग मेंढरे कुटुंब पण कमी नाही पडणार। जेव। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।